संघाने जर इथे विजय मिळवला तर अ गटामध्ये भरपूर मोठ्या हालचाली घडतील, परंतु ते पाहणं गरजेचं आहे की काय घडामोडी इथे घडणार आहेत. दादाबाई शेख येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल बंद करण्याचा खूप चांगला वापर, अक्षरशः केलेलं खोदकाप. बर्थडे बॉय जबरदस्त बॅटिंग करतोय. नाव शुभम गीते, चौकार ठोकतोय. सीमारेषा भेदून गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. शुभम गीते 12 चेंडू खेळलाय, 26 या आकड्यावर फलंदाजी करतोय. मनोज जायभावे 13 चेंडू खेळलाय, 31 धावेंवर तो मात्र नाबाद फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 62 धावेंची भागीदारी सुद्धा होताना पाहायला मिळते. यष्टांच्या पाठीमागे आपण योगेश पवार यांना पाहतोय. एक यशस्वी कर्णधार, नगर जिल्ह्यातला एक यशस्वी कर्णधार आपण म्हणूया, शांत संयमी खेळाडू. ओहो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. वाह शुभम गीते, वाह, जबरदस्त हिट. अजून एक शानदार चौकार. गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. दादाबाई शेखनं सुद्धा चेंडू खराब टाकलेला नव्हता, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. शुभम गीते यांनी जर तुम्ही बघितलं तर ऑन द राईज हा फटका खेळला आणि टायमिंग सुद्धा प्रॉपर, शॉट सिलेक्शन खूप चांगलं, कॉन्ट्रीब्युशन तुम्ही पहा, पार्टनरशिप तुम्ही पहा. शुभम गीते 30 वर नाबाद आहेत, मनोज जायभावे 31 वर आपल्या स्क्रीनवर हे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळतंय. 66 धावेंची ही भागीदारी तुम्ही नक्कीच या ठिकाणी पाहताय. दोघांनी 13 चेंडू खेळलेत आणि आत्तापर्यंत दोन्ही फलंदाजांनी खूप चांगला खेळ केला. एकानं 31 बनवल्या तर एकानं 30 बनवल्या. दादाबाई शेख कमबॅक करणार का ते पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. किती धावा बनवल्या जातील, किती धाव्यांचं आव्हान साई बालाजी 11 लोणी संघासमोर ठेवलं जाईल तेही पाहायचं आहे. ओहो, इथे सुद्धा सुंदर नटराज फटका. 1 बाउन्स चेंडू होतोय फरार. लागोपाठचा तिसरा बहारदार चौकार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. फटका खेळल्यानंतर थोडासा पाय घसरला, परंतु इथे आज लढायचं आहे. आज मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. संघनायक आहे, संघनायक म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि संघाचा नेता म्हणून तो मात्र मैदानावरती खूप चांगली कामगिरी करताना बघायला मिळतोय. धावफलकावर आपण जाणार आहोत. धावा झाल्यात 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दादाबाई शेख यांच्या विरुद्ध 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 चौकार शुभम गीते यांनी इथे खेळलेले आहेत. दादाबाई पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. मिड विकेट, 1 बाउन्स, लागोपाठचा चौथा चौकार. नाव शुभम गीते. भेदून गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. नामदार चषक लोणी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार खेळणारा नॉन स्ट्राइक वर उभा आहे. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये 6 चेंडू 6 चौकार खेळणारा शुभम गीते ठरेल का, प्रश्नचिन्ह आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दादाबाई शेख तितकाच ताकदीचा गोलंदाज. ओहो, व्हॉट अ शॉट. 5 चेंडू 5 चौकार. लागोपाठचे 5 चौकार येत आहेत. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. काय फटकेबाजी करतोय शुभम गीते. 5 चेंडू आणि लागोपाठचे 5 चौकार. फलंदाजी आवडली का? आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात शुभम गीतेसाठी. दादाबाई शेख यांच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि मित्रांनो फटके तुम्ही जर बघितले ना तर संपूर्ण मैदानामध्ये त्यानं गोलाकार फटकेबाजी केली आहे. बॅकवर्ड पॉइंटला खेळला, फाईन लेगला खेळला, मिड विकेटला खेळला, समोरच्या दिशेनं चांगली बॅटिंग केली. ऑन साईड ऑफ साईड दोन्ही साईडला चांगली बॅटिंग करताना आपण शुभम गीतेला पाहिलं आणि आज मित्रांनो त्याचा वाढदिवस आहे. वाढदिवशी मात्र तो ही बहारदार कामगिरी करतोय. ओहो, 6 चेंडू आणि 6 चौकार.
आणि 6 चेंडूत 6 चौकार खेळणारा गेला शुभम गीते. सनसनीत चौकार श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा